रामकृष्ण हरी माऊली. नमस्कार, मी अमित गद्रे. ज्ञानोबा तुकारामच्या अखंड जयघोषामध्ये संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींच्या पालखीने आज बरड या ठिकाणी मुक्काम आटोपून नातेपुतेकडे प्रस्थान केलेलं आहे. टाळमृदुंगाच्या गजरामध्ये आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात हजारो वारकरी पालखीसोबत पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करतायत. मार्गभर भाविकांनी पालखीचं दर्शन घेत माऊलींचं स्वागत केलं. भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाने भरलेला हा पालखी सोहळा पंढरपूरच्या दिशेने आता पुढे सरकतोय. तर ज्ञानोबा माऊलीच्या अखंड जयघोषामध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आज सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते या ठिकाणी दाखल झालेला आहे. सातारा जिल्ह्यातील बरड या ठिकाणी मुक्काम आटोपून पालखी धर्मपुरी मार्गे आता नातेपुतेमध्ये पोहोचली आणि वारकऱ्यांनी जल्लोषात स्वागत केलंय. दुपारचा विसावा घेतल्यानंतर टाळमृदुंगाच्या गजरामध्ये आणि विठू नामाच्या जयघोषात संपूर्ण नातेपुते भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघालंय. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जी आहे ते आता नातेपुते या ठिकाणी दाखल होते. आपण जर पाहिले तर ही बरडपासून सकाळी ही पालखी जी आहे ती ज्ञानेश्वर माऊलींची पालखी निघाली होती सातारा जिल्ह्यातील आणि त्याचा सोलापूरमध्ये दाखल झाल्यानंतर या पालखीमधील वारकऱ्यांचा उत्साह जो आहे तो आपल्याला हा उत्साह पाहायला मिळतोय. मोठी गर्दी जी आहे ती या पालखीमध्ये आपल्याला या सगळ्यामध्ये पाहायला मिळतोय. सकाळी साधुबुवाचा ओढा त्या ठिकाणी विसावा घेतला आणि त्यानंतर धर्मपुरी जे कॅनेल आहे त्या ठिकाणी पालखी जी आहे ती सोलापूर जिल्ह्यामध्ये दाखल झाली आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये दाखल झाल्यानंतर वारकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर जल्लोष केला, उत्साह केला आणि आपल्याला पंढरपूरच्या ज्या वाटेवर जी आहे ती पंढरपूरची वाट जी आहे ते जवळ आलेली पाहायला मिळते. जवळ आल्याने त्यांनी जल्लोष जो आहे तो केला आणि दुपारच्या दरम्यान जी पालखी जी आहे ती आता शिक्रापूर जी फाटा आहे त्या ठिकाणी काही काळ विसावास असणाऱ्या नातेपुतेमध्ये दाखल ही पालखी जी आहे ते होते. एकंदरीतच पाहिलं तर मोठा उत्साह जो आहे तो या संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. मोठा उत्साह आहे, वारकऱ्यांचा उत्साह आहे. वारकरी गेल्या 12 दिवसांपासून वारकरी जे आहेत ते आपल्या लाडक्या विठोबाला भेटण्यासाठी निघालेले आहेत आणि त्यांचा जो उत्साह आहे, आनंद आहे, याचा डोळा पाहण्यासाठी हे वारकरी जे ते ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये दाखल झालेले आहेत. वारकरी जे आहेत ते आता आपल्या लाडक्या विठोबाला भेटण्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीमध्ये जे आहेत ते आता नातेपुतेमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांचा उत्साह जो आहे तो हा उत्साह त्यांना आता या उत्साह ऊर्जेने ते आता वाट पुढं करत चाललेले आहेत. कॅमेरा पर्सन प्रशांत मोहिते सर, सुमित सोनोने, न्यूज 18 मराठी, नातेपुते. तर ज्ञानोबा तुकारामच्या अखंड जयघोषामध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने आज इंदापूर या ठिकाणी मुक्काम आटोपला आणि पुढील मुक्कामासाठी सराठी गावाकडे आता प्रस्थान केलंय. टाळमृदुंगाच्या गजरामध्ये आणि विठू नामाच्या जयघोषात हजारो वारकरी पालखीसोबत पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करतायत. मार्गभर भाविकांनी पालखीचं दर्शन घेतलं आणि भक्तिभावाने स्वागत केलेलं आहे. भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाने भरलेला पालखी सोहळा आता पुढील मुक्कामाच्या दिशेने मार्गस्थ झालाय. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने आज इंदापूर येथील मुक्काम आटोपून सराटी येथील मुक्कामाकडे प्रस्थान केलेलं आहे. काल इंदापूरमध्ये दुसरं मानाचं गोल्ड रिंगण झालं आणि त्या गोल्ड रिंगणाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संपूर्ण वारकरी संप्रदायातील आणि इतरही लोक आले होते. आज पालखी सोहळा दुपारी बावडा येथे विश्रांती करेल आणि संध्याकाळी सराटी येथे मुक्कामाला जाईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी सराटी येथे निरा स्नान होईल आणि नंतर परत ते अकलूजला मुक्कामाला जाईल. मधुकर गरांडे, न्यूज 18 मराठी, इंदापूर. इकडे कराड तालुक्यातील विंग भागामध्ये आषाढी वारीचा उत्साह विद्यार्थ्यांनी अगदी अनोख्या पद्धतीने साजरा केलाय. आदर्श विद्या मंदिरच्या तब्बल 1000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी वारकरी वेश परिधान केला आणि गावातून दिंडी काढली. टाळमृदुंगाच्या गजरामध्ये आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात विद्यार्थ्यांनी पारंपरिक गोल रिंगण साकारलं आणि वारकरी परंपरेचं जिवंत दर्शन घडवलं. या आगळ्या वेगळ्या उपक्रमामुळे संपूर्ण विंग भाग हा भक्तिमय वातावरणामध्ये न्हाऊन निघालाय. विद्यार्थ्यांमध्ये संस्कार आणि वारकरी परंपरेची जपणूक करण्याचा संदेश देखील देण्यात आला. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी
सणसरच्या दिशेने आता मार्गस्थ झाली आणि या महामार्गावरती वारकऱ्यांनी उत्स्फूर्त रिंगण घालत आनंदोत्सव साजरा केलेला आहे. टाळ मृदुंगाचा निनाद, ढोलाचा ताल आणि विठ्ठल नामाचा अखंड गजर, वारकरी नाचत गात पंढरीच्या वाटेवरती पुढे सरसावलेत. भक्ती, आनंद आणि उत्साहाने भरलेले हे क्षण वारीच्या परंपरेतील अविस्मरणीय चित्र उभं करत होते. नाचत गात अगदी चेहऱ्यावर प्रचंड आनंद घेत वैष्णवांचा मेळा पुढे पुढे सरकतोय पंढरीच्या वाटेवर. आणि आपण बघतोय की इंदापूरचा पाहुणचार घेऊन आता पालखी पुढे सरकलेली आहे. पालखीचा मुक्काम आज सराटीला असणार आहे, पण अकलूज आणि सराटीच्या मध्ये जो महामार्ग येतो त्या महामार्गावर मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला वारकऱ्यांची लगबग पाहायला मिळते. अतिशय आनंद पाहायला मिळतोय. आपण बघतोय की मस्त टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये ढोल ताशाच्या तालावर हे वारकरी नाचत गात आनंद व्यक्त करतात. अगदी वेगळ्या प्रकारचे खेळ वारीमध्ये खेळले जातात. त्याचबरोबर इथे पावली असते, इथे फुगडी असते, इथे वेगवेगळ्या प्रकारे आनंद साजरा करण्याची एक पद्धत आपल्याला पाहायला मिळते. आता आपण बघतोय की तरुणाईचा सुद्धा मोठ्या प्रमाणात सहभाग आपल्याला पाहायला मिळतोय. तरुण मंडळी मोठ्या प्रमाणात वारीमध्ये असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे, जे की अतिशय सुखद असं चित्र आहे. आपण बघतोय पांडुरंगाच्या आनंदाला आम्ही घामाघूम होतो. आम्हाला आनंद साजरा करायचा आहे. नाचत गात वैष्णवांचा हा मेळा पुढे सरकतोय. आपण बघतोय अतिशय सुंदर असं इथलं वातावरण आहे. आनंद चोहीकडे असं हे वातावरण आहे. आणि उगाच नाही म्हणत की हा सोहळा स्वर्गीय नाही, कारण असा सोहळा हा कधीच आणि कुठेच पाहायला मिळत नाही. आपण बघतोय टाळ मृदुंगाच्या गजरात आनंद व्यक्त केला जातो. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासह प्रियंका राठी, न्यूज 18 मराठी, वडापुणे. तर मंडळी, दिवसभर शेतात राबणारे हात आज विठ्ठल नामाचा गजर करत पंढरीच्या वाटेवरती चालताना दिसले. आणि अशामध्येच शेतमजूर महिला वारकऱ्यांशी आम्ही संवाद साधला. कष्टमय आयुष्य आणि वारीत मिळणारं मानसिक समाधान त्यांनी मनमोकळेपणानं व्यक्त केलंय. त्यांच्या भक्तिभावाचा गौरव म्हणून गौराक्षी काऊ कुकीजतर्फे त्यांना गायीची छोटी मूर्ती ही भेट देण्यात आली. पंढरीची वारी आहे माझ्या घरी, पंढरीची वारी आहे माझ्या घरी. आणि कनकारी तीर्थावर था, आणि कनकारी तीर्थावर था. व्रत एकादशी करीन उपवासी, व्रत एकादशी करीन उपवासी. गाई नहरानिशी मुखे नाम, गाई नहरानिशी मुखे नाम. तू माऊली कोणत्या दिंडीतून? कोणत्या दिंडी? दिंडी 83 नंबर आहे रता महागामचा. कोणतं गाव? आंबेजोगाई मुकेंद्र स्वामी शेषराव पाटील. वा, आंबेजोगाई, थेट आंबेजोगाई. शेती आहे का गावाकडे? हा तुम्ही जाता का शेतात? जाता ना, मजुरी करता, शेतात जाता. मजुरी करता? हा, मजुरी करता. तुम्ही माऊली? मजुरीच करता. सगळे मजुरी करता तुम्ही? तुम्ही आता सगळे शेतमजूर आहात, त्यामुळे तुमच्यासाठी एक खास भेटवस्तू आहे माझ्याकडे. तर ती बघा तुम्ही कोण ठेवते. मी एकाच्या हातात देणार आहे. तर गौ साक्षी काऊ कुकीज कडनं तुम्हाला छोटीशी गायीची मूर्ती आम्ही देणार आहोत. घ्या, हात लावा सगळे. तर तुमच्यासाठी खास गायीची मूर्ती तुम्हाला सोबत पंढरपूरला न्यायला. कसं वाटतंय? आवडली तुम्हाला? लय आवडली, लय आवडली. आवडली आवडली आवडली. तर आता घेऊन जा पंढरपूरला, दाखवून आणा पंढरपूर. चला, रामकृष्ण हरी. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासह मी प्रियंका राठी, न्यूज 18 मराठी, सराटी. पांडुरंगाने मला सगळंच दिलेलं आणि आता आणखीन काही नको, समाधानाने व्यक्त झालेल्या एका वारकरी बाबांशी आम्ही संवाद साधला. विठ्ठल भक्ती आयुष्याचा प्रवास आणि वारीने दिलेलं आत्मिक समाधान त्यांनी अत्यंत हृदयस्पर्शी शब्दामध्ये मांडलेलं आहे.
त्यांच्या श्रद्धा आणि भक्तिभावाचा गौरव म्हणून चंदूकाका सराफ यांच्याकडून त्यांना चांदीचं नाणं भेट देण्यात आलं. बाबा कुठल्या दिंडीमध्ये चालत नाहीयेत, आपले एकटेच चालतात. बाबा कुठून आले? जामखेड तालुका नगर जिल्हा. किती वर्ष झाले वारी? 12 वर्ष झाले तुकारामाच्या पालखी बरोबर आणि 7 वर्ष माऊलीचा आधी केला. बापरे बाप. हा प्रस्थानला जायचं आणि पंढरपुरापर्यंत चालत? हा पायी चालत चालायचं पंढरपुरा. एवढीच वारी वर्षातनं एकच. हीच खूप झाली ना हा. चालायला. आता इथून पुढे जरा चालणं होत नाही. मग आम्ही तुम्हाला एक छोटी भेटवस्तू देतो. काय त्याचं कारण काय आहे? तुम्हाला कुठल्या गोष्टीचा लोभच नाहीये. तुम्ही नको 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 नकोच म्हणता प्रत्येक गोष्टीला. तरी सुद्धा तुम्हाला मला एक छोटी भेटवस्तू द्यायची आहे. चंदूकाका यांच्या तर्फे, चंदूकाका सराफ यांच्या तर्फे आपण बाबांना एक चांदीचं नाणं भेट देणार आहोत. जोरदार टाळ्या होऊन जातो. बाबा माऊलीचा प्रसाद म्हणून स्वीकार करा. ठेवा तुमच्या जवळ. काय तुम्हाला आम्ही चंदूकाका सराफ यांच्याकडून एक चांदीचं नाणं देतोय. असं समजा माऊलींनीच पाठवलं तुमच्यासाठी. ठेवा जपून. तर सोलापूर शहरातील उपलप मंगल कार्यालयाजवळ संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांच्या पालखीचा दुसऱ्या दिवसाचा मुक्काम. आज दर्शनासाठी या ठिकाणी भाविकांनी मोठी गर्दी केली आणि शेगावहून पायी असलेल्या हजारो वारकऱ्यांच्या सेवेसाठी विविध समाज बांधव आणि संघटना पुढाकार घेत आहेत. नाभिक समाजाकडून मोफत दाढी आणि केस कापण्याची, परीट समाजाकडून कपडे धुवून इस्त्री करण्याची, तर सर्व चर्मकार समाजाकडून चपला, बूट दुरुस्ती आणि पॉलिशची मोफत सेवा दिली जाते. याशिवाय भाविकांसाठी महाप्रसादाचीही व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि गेल्या 12 वर्षांपासून हा सेवाभावाचा वारसा अखंडपणे जपला जातोय. संतांनी शिकवलेल्या शिकवणीप्रमाणे आपण पाहतोय की सेवा हाच धर्म मानत कुठेतरी जे चर्मकार बांधव असतील किंवा इस्त्री कामगार असतील किंवा या ठिकाणी पाहतोय की आपण नाभिक समाज असेल यांच्याकडून मोठी प्रमाणावर मोफत सेवा केली जात आहे. संत गजानन महाराजांची पालखी 2 दिवस सोलापुरात मुक्कामी असते आणि याच ठिकाणी आपण पाहतोय की चर्मकार बांधवांकडून सेवादान देण्याचं काम करण्यात गेल्या 20 वर्षापासून सेवा देत आहे. कशा पद्धतीची ही सेवा असते? ही पद्धत बघा, चप्पल शिवणे, बूट पॉलिश करणे, हां चेन लावणे, जेवणाची बॅग तुटलेले ते बॅग शिवून देणे, ती सेवा करतो. किती वर्षापासून ही सेवा देत आहे आणि किती दिवस असते ही सेवा? ही 1-2 दिवस असते. अजून हे बुटातलं सोल बेल घालून देतो. हो 20 वर्ष झाले दादा. 20 वर्ष. बांधा शिंदे होते. बांधा शिंदेने ही चालू केलेलं आहे आणि त्यांनी आता वारले. त्याच्यानंतर मला आता कोण करा, त्यांची मुलं आणि ते धनु आणि ते त्यांची 2 मुलं आहेत ते पुढं आले. त्यांच्या पुढं आल्यानंतर मग त्यांच्याबरोबर आम्ही पण आमच्या समाजाचा लोक सगळे बसायला लागले. सुरुवात त्यांनी केली पण बांधा शिंदे. सोलापुरातील जे समाज बांधव आहेत ते एकत्रित येऊन अशा पद्धतीने एकाच छताखाली कुठेतरी वारकऱ्यांना सुविधा मिळावी यासाठी झगडताना आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. कॅमेरामॅन चंदन मलूसह प्रीतम पंडित, न्यूज 18 मराठी, सोलापूर. मंडळी, पालखी पुढे सरकते आणि तिच्यासोबतच सेवाभावाचा प्रवास सुद्धा सुरू होतो आणि इंदापूरहून पालखी आता वडापुरीकडे मार्गस्थ होताच गावकऱ्यांनी वारकऱ्यांच्या सेवेसाठी वडापावचा प्रसाद तयार केला. प्रसाद बनवताच हरिनामाचा अखंड गजर आणि गवळणींनी सादर केलेल्या भक्तिगीतांनी परिसर भक्तिमय झाला. सेवेला भक्तीची जोड देत गावकऱ्यांनी वारकऱ्यांचं अगदी मनापासून स्वागत केलंय. रामकृष्ण हरी. मंडळी मला सांगा, सकाळपासून किती बनले वडापाव? किती बनवले? 2000 वर झाले असतील. 2000 पेक्षा जास्त झाले. 2000 एक अंदाजे आकडा आहे. सकाळपासून बनवतो. सकाळपासून बनवतात. दिंडीतच 400-500 माणसं आहेत आमच्या दिंडीतच. हा, आणि बाकीच्यांना पण बाकीच्यांना पण येणार. मला सांगा, आता एवढं चालत आले, एवढं लांबून, आणि इथून लगेच कामाला लागले, थकायला येत काय नाही? आम्हाला थक वाटत येत नाही, उलट अजून चालू वाटतंय. इतका असा आनंद आहे. वय किती तुमचं? वय आता 65. बापरे, तुमचं 65. एवढं वय झालं तरी पण एवढं आनंद वाटतो. पाय पण दुखत नाही आमची आणि झोप पण येत नाही. कधीच आली वाटतं आंघोळ करून गार पाण्यानं. कधी विठुरायाची भेट होती असं कधी वाटतं. वाटतं. पण आता जवळ आलेत विठोबा. आले ते जवळ. जवळ आले, मग आता उत्सुकता जास्त वाढली. वाढली जास्त. थोड्याच वेळामध्ये नैवेद्य दाखवून मग इथे प्रसादाला सुरुवात होणार आहे.
पण आवाज खूप सुंदर आहे. एकदा जोरदार उद्या रामकृष्ण हरी माऊली. तर व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरकासह मी प्रियांका लाठी, न्यूज 18 मराठी, वडापुरी. कृष्णानवली माझी वेणी वेणी ग सांडाला दही दूध लोणी. कानानवली माझी वेणी वेणी ग सांडाला दही दूध लोणी. गागर घेऊन पाणी अशी जाता वाटेवरी काना उभा होता. कृष्णानं धरली माझी वेणी वेणी ग सांडल दही दूध लोणी. कानानं वळली माझी वेणी वेणी ग सांडल दूध लोणी. दही दूध घेऊन मथुरेशी जाता दही दूध घेऊन मथुरेशी जाता. वाटेवरी काना उभा होता वाटेवरी काना उभा होता. कानाने धरली माझी वेणी वेणी ग सांडल दही दूध लोणी. आषाढी वारीसाठी पंढरपुरात येणाऱ्या लाखो भाविकांसाठी आता दिलासादायक बातमी आहे. वीर आणि उजनी धरणातून सोडण्यात आलेलं पाणी आता पंढरपूरच्या चंद्रभागा अर्थात भीमा नदीच्या पात्रामध्ये येऊन पोहोचलेलं आहे. पुणे जिल्ह्यामध्ये झालेल्या पावसामुळे धरणांमध्ये वाढलेल्या पाणीसाठ्यानंतर हा विसर्ग करण्यात आलाय. त्यामुळे आषाढी एकादशीला भाविकांना चंद्रभागेत पवित्र स्नान करता येणार असून स्नानाची चिंता आता दूर झाली आहे. माझी बहीण चंद्रभागा करतीसी पापभंगा. चंद्रभागेचे हे पवित्र स्नान प्रत्येक वारकऱ्याच्या आध्यात्मिक वारीचं पहिलं ठिकाण आहे आणि आता चंद्रभागा ही वाहती दिसत आहे. त्याचं कारण आहे की उजनी आणि वीर धरणातून आलेलं पाणी जे आहे सोडण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे वारकऱ्यांची या स्नानाची सोय झालेली आहे. कारण की मागील काही दिवसामध्ये अल निनोच्या संकटामुळे एकंदरीत परिस्थिती उजनीची जी 27% मायनस मध्ये गेली होती ती आता प्लस मध्ये आलेली आहे. आणि पाऊस काय झाल्या कारणाने ह्या वारकऱ्यांचं जे अत्यंत पवित्र स्नान जे आहे चंद्रभागेमधले त्याची सोय झालेली आहे. जे ब्रिटिशकालीन दगडी पूल आहेत त्याच्यावर बॅरिकेड्स टाकण्यात आलेले आहेत जेणेकरून कोणत्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये हा त्यामागचा हेतू आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे आणि जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी संपूर्ण काटेकोर नियोजन केलेले आहे जेणेकरून या भाविकांचं आध्यात्मिक जी पर्वणी आहे ती पार पडेल आणि ती सुरक्षितही असेल. ह्याचा त्यामागचा पूर्ण ह्या नियोजनाचा हेतू आहे. त्यामुळे भाविकांनी या चंद्रभागेमध्ये स्नान करण्याचा जो आहे आनंद तो लुटताना आपल्याला दिसत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 मराठी, पंढरपूर. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवरती पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिराचं पुरातन सौंदर्य नव्या प्रकाशात खुलून दिसतंय. मंदिरातील चोळखांबी, बाजीराव, पडसाळी आणि इतर ऐतिहासिक भागांमध्ये आकर्षक प्रकाश योजना करण्यात आलेली आहे. वारकऱ्यांना मंदिराचं वैभव अधिक प्रभावीपणे अनुभवता येत आहे. गेल्या 2 वर्षांपासून सुरू असलेल्या 73 कोटी रुपयांच्या जतन आणि संवर्धनाच्या कामांतर्गत ही प्रकाश योजना साकारण्यात आली आहे. तर पंढरपूरमध्ये सुंदर अशी रोषणाई करण्यात आलेली आहे. जतन आणि संवर्धनामुळे या मंदिराला आता नवी झळाळी मिळते. त्यामुळे पुरातन वैभवाला प्रकाशाची सुंदर साथ बघायला मिळते. धाराशिव जिल्ह्यातील ऐतिहासिक परंडा नगरी आज जगद्गुरू संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्यामुळे भक्तिमय झालेली आहे. हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पालखीचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. रिमझिम पावसात टाळ मृदुंगाचा गजर, विठ्ठल नामाचा अखंड जयघोष आणि समाजातील सर्व घटकांकडून वारकऱ्यांची करण्यात आलेली सेवा यामुळे संपूर्ण परंडा नगरी भक्तिरसामध्ये न्हाऊन निघाली आहे. आषाढी एकादशी जवळ येत असताना वारकऱ्यांची पंढरीची ओढी अधिकच वाढलेली आहे.
जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात प्रतिवर्षी पंढरपूरला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या दिंडीला भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला आणि यावेळेला श्री विठ्ठल रखुमाई आणि वारकरी श्रद्धेय रामभाऊ पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलंय. पंढरपूरकडे रवाना होणाऱ्या 2 एसटी बसमधील वारकऱ्यांचा सत्कार करत त्यांना महाप्रसाद, प्रवासासाठी शिदोरी आणि प्रथमोपचाराचं साहित्य देण्यात आलंय. विठ्ठलनामाच्या गजरात वारकरी पंढरीच्या दिशेने आता मार्गस्थ झाले. तर इकडे सोलापुरात संत भेटीचा सोहळा अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये पार पडलेला आहे. संत श्री गजानन महाराजांच्या पालखीची श्री सद्गुरू प्रभाकर स्वामी महाराजांच्या पालखीशी पवित्र भेट होताच टाळ मृदुंगाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. यानंतर हजारो भाविकांच्या उपस्थितीत महाआरती पार पडली. गजानन महाराजांचा आवडता पिठलं भाकरीचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. सुमारे 10,000 भाविकांना 2.5 टन पिठलं, 2.5 टन भात तसंच बुंदी, भाकरी, धपाटे आणि चपातीचा महाप्रसाद वाटप करण्यात आला. मंदिर ट्रस्टच्या नियोजनामुळे भाविकांना सुलभ दर्शनाचा लाभ देखील मिळालाय.